वर्षभर टिकणारे आज आपण मस्त वेपर्स बघणार आहेत, म्हणजे बटाट्याचे चिप्स। तुम्ही वर्षभर सुद्धा यांना स्टोर करू शकता, इतके छान हे वेपर्स आपण बनवणार आहे। मी 5 किलो मोठे मोठे बटाटे आणले, साल काढले आणि 2 पाण्याने छान असे धुवून घेतले। त्यानंतर मस्त इथं चुलीवर मी हे बनवणार आहे। 2 ते 3 मग असे पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता हे चिप्स आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आता हे पाणी छान उकळेल तर याला एक उकळी आपल्याला काढायची। मस्त जाळ मोठा लावला आहे आणि यांना छान असं आपल्याला उकळू द्यायचे। यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहे चवीनुसार। मी अर्धा कप 5 किलोला आपल्याला अर्धा कप एवढं मीठ टाकायचे। हे बघा 5 किलो बटाटे घेतले होते तर अर्धा कप एवढं मीठ टाकलंय। आता याला छान असं मिक्स करायचे आणि झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटं मस्त असं शिजू द्यायचे। तुम्ही जर गॅसवर करत असणार तर याला 10 ते 15 मिनिटं हाय फ्लेमवर शिजू द्यायचे। हे बघा मस्त मोठा जाळ लावला आणि 10 ते 15 मिनिटं शिजू देते। शिजून झालेले होते। हे बघा मी इथं याच्या जाळीमध्ये काढून घेतले आणि हे बघा किती पटकन शिजून तयार झाले। मी इथं साडीवर यांना टाकून घेतले। चिप्स कधी पण हे वेपर्स आपल्याला साडीवर पसरवायचे, म्हणजे खाली चिपकणार नाही, मग कागदाला चिपकून जातात। आता सगळे हे चिप्स मी असे पसरून घेतले, दिवसभर उन्हामध्ये राहू दिले होते। हे बघा हे लगेच साडीवरून असे पटापट निघते, असे हलवताच लगेच निघते। हे बघा अशा पद्धतीने आणि मस्त एक एक चिप्स पसरवल्यामुळे छान असे मोकळे आणि पांढरे हे चिप्स येतात। धुताना लक्षात ठेवा 2 ते 3 पाण्याने यांना धुवायचे। हे सगळे चिप्स मी आता काढून घेतलेत। हे बघा किती छान वर्षभर तुम्ही स्टोर करू शकता, इतके छान हे वेपर्स तयार झालेले आहेत ना। मस्त युनिक अशी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।